कडक उन्हातही आपण मतदारांचा उत्साह दिसून येतोय। बातमी आहे विदर्भातून। चंद्रपूरमध्ये पाटणबोरीत मतदारांची मोठी गर्दी दिसून येते। पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडते। अशाच तेलंगणा लागून जो भाग आहे पाटणबोरी या मतदान केंद्रावर मतदारांचा म्हणजे मोठ्या उन्हात देखील मोठा उत्साह दिसून येतोय। तापमान जवळजवळ 42 अंशांवर गेलेलं असताना देखील मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडतात हे विशेष आहे। पाटणबोरी येथील मतदान केंद्रावरून बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे। मी सध्या पाटणबोरी या मतदान बूथवर आहे। आपण पाहू शकतो की पाटणबोरी या मतदान बूथवर आतमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेली आहे। मात्र ऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जवळपास पारा 42 अंशावर असल्यामुळे सध्या बाहेर दरम्यान कुठे आपल्याला मतदार फिरकताना दिसत नाही। अशा दरम्यान मतदानांना आणण्यासाठी पदाधिकारी कसे प्रयत्न करताय ते कशा पद्धतीने मतदारांना मतदान बूथवर आणून मतदानासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करताय आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही पदाधिकारी आहे। सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। 42 अंशावर तापमान पोहोचलेलं आहे। अशा परिस्थितीत तुम्ही मतदारांना कशा पद्धतीने आणताय? नक्कीच तापमान 42 अंश सेल्सिअसवर आहे, परंतु मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाचा सहभाग सर्वांना व्हावण्यासाठी अनेक गाड्यांची व्यवस्था ॲटोंची व्यवस्था केलेली आहे। त्यांना पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे। त्यामुळे नक्कीच इथे मतदान मोठ्या प्रमाणात होईल अशी शाश्वती आहे आम्हाला। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, चंद्रपूर।